चप्पल पाहताच साप झाला आक्रमक. चपलेवर वारंवार करत राहिला हल्ला. तोंडातून बाहेर पडलेली ही हिरवी गोष्ट नेमकी काय आहे? व्हिडिओ समोर आला आहे. पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका डेली ताज्या अपडेट्ससाठी. सापाचं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. अशातच सोशल मीडियावर समोर आलेला एक व्हिडिओ सध्या लाखो लोकांचं लक्ष वेधून घेतो. अवघ्या 8 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये दिसणारे दृश्य पाहून अनेक जण चक्रावून गेले. सापाचा आक्रमकपणा आणि त्यानंतर घडलेला प्रकार पाहून नेटकरीही आश्चर्य व्यक्त करतात. व्हिडिओमध्ये एक साप दगडांच्या मधोमध बसलेला दिसतो. सुरुवातीला तो शांत असल्यासारखा वाटतो, मात्र काही क्षणांनी एक व्यक्ती त्याच्या समोर चप्पल नेताच साप अचानक संतापतो. तो पुन्हा चपलेवर जोरदार फुटकारासह हल्ला करू लागतो. त्याचा हा आक्रमक अंदाज पाहून कोणालाही धक्का बसेल, पण खरी चर्चा सुरू झाली ती पुढच्या क्षणी. साप हल्ला करत असताना त्याच्या तोंडातून हिरव्या रंगाचे द्रव्य बाहेर पडताना दिसते. हे दृश्य पाहताच अनेकांनी ते विषच असल्याचा दावा केला, तर काहींनी हा व्हिडिओ पाहून विविध तर्क लावायला सुरुवात केली. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. मात्र खरोखरच ते हिरवं द्रव्य सापाचं विष होतं का, याबाबत तज्ज्ञ वेगळेच सांगतात. तज्ज्ञाच्या मते साप प्रत्येक वेळी चावताना समप्रमाणात विष सोडत नाही. तो कोणत्या प्रजातीचा आहे, त्याचं वय, आकार आणि त्याला त्या क्षणी किती धोका वाटतो यावर विष सोडण्याचं प्रमाण अवलंबून असतं. काही वेळा साप चावतो पण अजिबात विष सोडत नाही. अशा प्रकाराला ड्राय बाईट असं म्हटलं जातं. तसेच व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारं हिरवं द्रव्य हे नक्कीच विष आहे असा निष्कर्ष केवळ व्हिडिओ पाहून काढता येत नाही. यासाठी वैज्ञानिक तपासणी आवश्यक असते. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओवर लगेच विश्वास ठेवणं योग्य नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. दरम्यान या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्यात. काहींनी सापाचा संताप पाहून आश्चर्य व्यक्त केलं, तर काहींनी एवढा राग तर माणसांनाही क्वचितच येत असेल अशा शब्दात प्रतिक्रिया दिल्या. काहींनी मात्र व्हिडिओच्या सत्यतेबाबत प्रश्नही उपस्थित केले. वन्यजीव तज्ज्ञांचं एक महत्त्वाचं आव्हान या निमित्तानं समोर आलं. साप दिसल्यास त्याला चिथावण्याचा किंवा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये. सुरक्षित अंतर राखावं आणि तातडीनं वन विभाग किंवा सर्पमित्रांना माहिती द्यावी, कारण सापाला धोका जाणवला तर तो स्वसंरक्षणास चावतो.